नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी शहरात चोरींच्या घटनांमध्ये वाढत होत चालली असून चोरीचे सत्र काही थांबताना दिसत नाही। बसस्थानकावर चोरांचा सुळसुळाट आहे, तर वनी शहरातही घरफोडीचे प्रमाण वाढले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। चोरट्यांनी वनीत पुन्हा एक घरफोडी केली आहे। निळापूर ब्राह्मणी रोडला असलेले काळे लेआउटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घरफोडी झाली असून सकाळी ही घटना उघडकीस आली। यात चोरट्यांनी 2.5 लाखाचे दागिने व 30,000 रुपये रोख रक्कम लंपास केली आहे। तक्रारीनुसार फिर्यादी शेख मोबिन शेख सलाम यांचे वरोरा रोडवरील एकता नगर समोरील नगर परिषद ब्लॉकमध्ये गॅरेज असून ते काळे लेआउट येथे वास्तव्यात असतात। रविवारी यवतमाळ येथे नातेवाईकाकडे लग्न असल्याने ते शनिवारी लग्न कार्यासाठी यवतमाळ येथे गेले होते। रविवारी परत येणार होते, मात्र नातेवाईकांच्या आग्रहास्तव ते यवतमाळ येथेच थांबले। सकाळी यवतमाळहून 6 वाजता ते वनीकडे निघाले। घरी परत आल्यावर त्यांना धक्काच बसला, कारण त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले होते, तसेच दरवाजाचा कोंडा काढलेला होता, अलमारी फोडलेली होती आणि घरातील सर्व सामान अस्तव्यस्त फेकले होते आणि घरातील मौल्यवान वस्तू 3 तोळ्याचा सोन्याचा हार, अर्धा तोळे कानातील सोन्याचे रिंग, 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी, चांदीची चाळ व चेन असा सुमारे 2.5 लाखाचे दागिने लंपास झाल्याचे समजले। तसेच घरी अलमारीत ठेवलेले 30,000ची रोख रक्कम लंपास झाल्याचे निदर्शनास आले। याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे। डॉग स्क्वॉडला यवतमाळवरून पाचारण करण्यात आले असून वनी पोलीस चोरीचा तपास करीत आहेत। कपड़ा तो कपड़ा अंदर